नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागले। नाशिकातील मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक या परिसरात दगडफेक झालेली आहे। दोन जमाव एकमेकांसमोर आले, त्यामुळे ही दगडफेक झाली आणि वाहनांची तोडफोड देखील झाली आहे। बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक बंदची हाक आज दिलेली होती आणि या पार्श्वभूमीवर ही घटना घडलेली आहे। तर नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारलेल्या बंदला गालबोट लागलं। सध्या नाशिकमधली काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूया। नाशिक शहरामध्ये जुने नाशिक परिसरामध्ये दुपारी हिंदू संघटनांचे काही कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांकडून दगडफेक करण्यात आली होती। आपण जर माझ्या मागे जर बघू शकता, या ठिकाणी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जी आहे ती या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण वातावरण आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळते। सकाळपासून हिंदू संघटनांच्या माध्यमातून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठांसह इतर परिसरामध्ये जो आहे तो बंद पुकारण्यात आल्यानंतर बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला होता। मात्र जो नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरातील मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी मात्र बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळत होता। त्यानंतर हिंदू संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी त्या व्यावसायिकांना मुस्लिम व्यावसायिकांना त्या ठिकाणी दुकानं बंद करण्यासाठी आवाहन केलं। मात्र त्या ठिकाणी हिंदू संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुस्लिम जमावाकडून त्या ठिकाणी बाचाबाची करण्यात आली आणि आपण जर बघू शकतो या ठिकाणी हिंदू संघटनांचे जे मोर्चे आहेत ते आता येण्यास सुरुवात झाली आहे। मी सध्या नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये आहे। साक्षी गणेश या परिसरामध्ये आपण जर बघतोय तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता तणावाचं वातावरण आहे। जमाव देखील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालाय आणि आपण जर बघतोय अतिरिक्त पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त यांचा देखील या ठिकाणी विशेष लक्ष आहेत। या संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रयत्न केले जात आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। आणि आता शुभम बोडके आपले प्रतिनिधी थेट नाशिकहून आपल्या सोबत आहेत। ताजी स्थिती जाणून घेऊ। शुभम, आताच तुझा आढावा आम्ही काही वेळापूर्वीचा पाहिला, मात्र आता नेमकी काय स्थिती आहे, कशा प्रकारे पोलिसांनी आणि अन्य यंत्रणांनी जे आहे ते तिकडे व्यवस्था केलेली आहे, काय अपडेट्स आहेत आताचे शुभम? अश्विन, जरा मी आता सध्या नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये आहे। जर माझ्या मागे जर आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण हिंदू संघटनांचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत ते जमण्यास सुरू झाली आहे। सकाळी हिंदू संघटनांच्या वतीने नाशिक शहरामध्ये बाईक रॅली काढण्यात आली आणि या बाईक रॅली जेव्हा सुरू होती ती बाईक रॅली नाशिकच्या जुने नाशिक परिसरातून मेन रोड मार्गे दूध बाजार या परिसरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले काही मुस्लिम बांधव आहे आणि त्या मुस्लिम बांधवांकडून काही त्या ठिकाणी घोषणाबाजी देण्यात आली आणि त्यानंतर या दोन्ही जमावाकडून त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आणि दोन्ही जमावाकडून त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरू होती। जी परिस्थिती होती ती हाताबाहेर गेल्याची आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या ठिकाणी दगडफेक देखील हिंदू संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली। दोन्ही बाजूनी दगडफेक झाली, त्या ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला। मात्र सध्याची परिस्थिती आता आटोक्यात आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। मात्र सध्या जर आपण बघतो या ठिकाणी हिंदू संघटनांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। या ठिकाणी आपण जर बघतोय पुढे आपण या ठिकाणी बघतो काही बांधव आहे त्यांना दगड लागल्याची परिस्थिती आपण बघतो। ते संपूर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्यांना घेऊन चाललाय। सध्या व्हिज्युअलमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये अनेकांना त्या ठिकाणी दुखापत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आतमध्ये जाण्यास मज्जाव केला जातोय पोलिसांकडून। अतिरिक्त जो आहे तो फौजफाटा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतर आता सध्याची परिस्थिती जर बघितली आपण तर कुठेतरी आता या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे। अश्विन, धन्यवाद शुभम या माहितीबद्दल। तेव्हा नाशिक आणि संभाजीनगर ही दोन दृश्य आपण बघतोय। भाजपचे नेते नितेश राणे आता आपल्यासोबत आहेत। नितेश राणेजी, नाशिक आणि संभाजीनगरची सगळी परिस्थिती आपल्या समोर आहे, आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? या जिहाद्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हे सातत्याने करतायत, लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने हिंदू समाजाला दाबणं, हिंदू समाजावर विविध पद्धतीने अडचणी निर्माण करणं, आमच्या देवी देवतांचा विटंबना करणं, आमच्या पालखीवर दगडफेक करणं, या सगळ्या गोष्टी सर्रास पद्धतीने सुरू आहे।
आज पण तुम्ही पाहिलं असेल की सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघत होता. आता एका बाजूने हे लोक हिंदू धर्मावर, हिंदू समाजावर अन्याय करतात, अतिक्रमण करतात, आणि मग हिंदू समाजाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर पण उतरू नये, आणि उतरल्यावर हे ह्या पद्धतीने दगडफेक करत असतील तर शेवटी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, आणि शेवटी सरकारच्या पलीकडे जाऊन पण मग हिंदू समाजाला स्वतःच्या संरक्षणासाठी मग ऍक्शन टू रिॲक्शन द्यायला लागेल. मग त्याच्या दुसरा काय पर्याय राहणार नाही. नितेश राणेजी, पण आपण सरकारचे एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, आणि जसं आपण म्हणाल आता सरकार आहे आणि सरकारमधले आपण आमदार आहात, आणि अशा प्रकारची परिस्थिती होत असेल तर आपलं आवाहन काय असेल? आता राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती याच्यामुळे निर्माण होऊ शकते असं आपल्याला वाटत नाही? सुव्यवस्था राखणं हे फक्त हिंदूंवर त्याची जबाबदारी नाहीये. ह्याही जिहाद्यांना पण आपण काही गोष्टी मार्गदर्शन करायला पाहिजे. जे तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे कायदे लागू आहेत. या लोकांना कायदे पाळायचे नाही आहेत. ह्यांना ह्या देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. म्हणून मी फक्त हिंदू समाजाला नेहमी आम्ही सर्व धर्म समभाव भाईचाराचे लेक्चर देत बसायचे, आणि हे समोरून येऊन आमची संख्या आणि आमच्या माता भगिनींना लव्ह जिहादच्या नावाने संपवत हे लोकांनी बसायचं. असा जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम या जिहादांना पण तर लागतो ना. नितेश राणेजी, आपल्या सोबतच राहा तुम्ही. आता फोनवरून आपल्यासोबत आहेत MIMचे नेते इम्तियाज जलील. इम्तियाज जलीलजी, नितेश राणेंचं असं म्हणणं आहे की ॲक्शनची रिॲक्शन आहे, आपण काय म्हणाले? मला अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या लोकांचा समोर बोलायचं नाही आहे. तुम्हाला वेगळं घ्यायचं असेल तर वेगळं घ्या तुम्ही. धन्यवाद. चांगलं आहे ना, मला पण या हिरवा सापासमोर बोलायचंच नाही ना तसं पण. नितेश राणेजी त्यांना बोलू द्या. आपण शांतपणे चर्चा करूया. नाही, त्याला बोलायचं नको कर का? ह्याला तोंड कुठे आहे बोलण्यासाठी? ह्याचे ते लोक आहेत हे सगळे, हे जे वातावरण खराब करतायत हे MIMचे ते लोक आहेत. याच्या ओवैसीचे भाषणं बघितली आहेत का? 10 मिनिटं पोलिसांना बाजूला करा मग पाहून. मग ह्यांचे तर लोक आहेत ना हे जे राज्यात वातावरण खराब करतात. इम्तियाज जलीलजी, राहून दे, तुम्ही कशाला भांडी वाजवताय दोन? राहून दे, यांच्या तोंडी कोण लागणार? सोडून दे. इम्तियाज जलीलजी, माझा आवाज पोहोचतोय? तेव्हा नितेश राणे आणि इम्तियाज जलील या दोघांशी आपण संवाद साधण्याचा आपला प्रयत्न होता. याचं कारण दोघांचे फोन सध्या कट झालेले दिसत आहेत. मात्र यामध्ये दोघांची बाजू जाणून घेण्याचा आपला प्रयत्न होता. तुर्तास ही जुन्या नाशिक परिसरातली दृश्य, मोठा पोलीस बंदोबस्त आहे, तणावाचं वातावरण आहे, आणि दोन्हीकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र सध्या पोलिसांनी देखील तिकडे बंदोबस्त केलेला आहे. सकल हिंदू समाजाकडनं नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती, आणि या पार्श्वभूमीवर आता नाशिक बंदला गालबोट लागल्याचं समोर येतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.